लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। फुलंब्री येथील गरीब कुटुंबातील मुलगा बनला पोलीस, वडिलांचे स्वप्न मुलाच्या रूपात झाले पूर्ण। बातमी फुलंब्री। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या फुलंब्री शहरातील एका गरीब कुटुंबातील मुलगा पोलीस बनला असून कुटुंब व नातेवाईकांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की फुलंब्री शहरातील गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा शुभम संतोष राऊत याची नुकत्याच झालेल्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस भरतीत पोलीसपदी निवड झाली। शुभमचे वडील संतोष राऊत यांनी रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले की पोलीस होण्याचे माझे स्वप्न होते, परंतु घरच्या गरीब परिस्थितीमुळे व माझ्या नशिबात नव्हते म्हणून मला पोलीस होता आले नाही, पण माझे स्वप्न माझ्या मुलाने पूर्ण केले। सुरुवातीपासूनच शुभमने मी सांगितल्याप्रमाणे शिक्षण व विविध मैदानी खेळ खेळण्याचा छंद जोपासला। मी नेहमी त्याच्या सरावावर व शिक्षणावर लक्ष ठेवून होतो। माझ्या मुलाने माझे ऐकले व आज त्याने जगाला दाखवून दिले की गरीब परिस्थितीत सुद्धा लक्ष्य साध्य करता येते, फक्त माणसात आत्मविश्वास पाहिजे, असे शुभमचे वडील संतोष राऊत यांनी सांगितले। संतोष राऊत व त्यांच्या पत्नी रंजना राऊत यांना एकच मुलगा व प्रगती राऊत ही एकच मुलगी आहे। यावेळी शुभम राऊत यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत करण्यात आले, तर भाजपा जिल्हाध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष सुहास शिरसाट, माजी नगरसेवक शेखर पालकर, भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोड, सेंट्रल बँक कर्मचारी संतोष, पत्रकार इम्रान जी खान, इस्माईल खान, अकबर शहा, जुनेद शेख, जुनेद पठाण, हरिश्चंद्र सोनवणे, अनिल मनोरकर, राम हापत, अर्जुन राऊत, विजय शेरकर, अजय नागरे, शिवानंद राऊत, मनोज जाधव, पवन शेरकर, शुभम गंगावणे, सागर चोपडे, प्रतीक वाहुळ यांच्यासह तालुकाभरातून शुभमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। नमस्कार। आज आपण फुलंब्री शहरातील एका गरीब कुटुंबातील मुलाचं पोलीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस विभागात निवड झाल्याबद्दल त्यांची मुलाखत घेत आहोत आणि आता आपण त्यांना विचारून घेऊ ह्या निवडकरता त्यांनी काय काय परिश्रम घेतलेला आहे। तर तुम्ही काय काय परिश्रम घेतलं आणि कसं तुमचं इथपर्यंत प्रवास झाला? मी पहिले अकॅडमी जॉईन केली। माझं नाव शुभम संतोष राऊत, राहणार फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर, राष्ट्र महाराष्ट्र। मी पहिले BBA आरक्षण घेतलं, पण मला जास्त ओढ महाराष्ट्र पोलीसची होती, त्यामुळे मी अकॅडमी जॉईन केली। 1 वर्ष अकॅडमी केली, मग तेव्हा वाटलं आपण सेल करू शकतो। अकॅडमीच्या नोट्स माझ्याकडे होत्याच, अकॅडमीच्या नोट्स आणि माझं असं ताळमेळ बसवून स्वतः अभ्यास करून टी व्ही सेंटरला राहिलो 1 वर्ष। व आत्ताच्या भरतीमध्ये 17,000 जागा निघल्या होत्या, त्या भरतीत महाराष्ट्र पोलीस संभाजीनगर ग्रामीण म्हणून काम झालं आहे। तुमची जी भरती झाली ग्रामीण पोलिसामध्ये, तर तुम्ही याचं श्रेय कोणाला देणार आहे? तुमचं कसं परिश्रम? याचं श्रेय मी एकटा घेऊ शकत नाही, कारण यामध्ये सर्वांचं श्रेय आहे थोडं। जसे म्हणले माझे आई वडील, शिक्षक, गुरुजन वर्ग, मी सुद्धा, माझे मित्र, सगळेच। कारण कोणाचा कुठं सपोर्ट असतं सगळ्यालाच माहिती आहे, सगळ्या सपोर्टनं हे झालेलं आहे हे मी मान्य करतो, याचं श्रेय सगळ्यांना देतो। बरं, यावेळेस तुमचा मुलगा अकॅडमी या पोलीस भरतीमध्ये भरती झालेला आहे, तर तुम्हाला त्याच्याबद्दल काय कसं वाटतं तुम्हाला? खुशी इतकी झाली का सांगू शकत नाही, काहून तर माझं जे स्वप्न होतं एक 20-25 वर्षापूर्वीचं पोलीस व्हायचं, ते आज माझ्या मुलाने माझ्या स्वरूपामध्ये पूर्ण केलेलं आहे। आणि त्याला मी पहिल्यापासून सांगायचो की भैया तू काहीतरी कुठला तरी गेम घे, जेणेकरून तुला ह्या गेमचा पोलीसमध्ये हो, कोणत्या नोकरीमध्ये हो फायदा होईल। आणि त्यांनी माझं मी जे बोललो त्याने त्याच्यावर ध्यान ठेवून तो पुढं तसं चालत गेला आणि त्याच्यामुळं आज हे त्याला दिवस आले। कशा कशा परिस्थितीतून तुम्ही निघाले आणि कसं तुम्ही इथपर्यंत ह्या मुलाला पोचवलं ते तुम्ही सांगू शकता का? आता काय पहिली परिस्थिती तर खूप बिकट होती, मी स्वतः रोजाने काम करायचो आणि सगळं हे चालत होतं, पण नंतर मग परिस्थिती जशी सुधारत गेली तसं त्याच्या शिक्षणाला, मुलीच्या शिक्षणाला हे सर्व करीत गेलो आणि आज या ठिकाणी समजा इथपर्यंत पोचलो आम्ही आज। बरं, तुमचं नाव सांग? माझं नाव संतोष कडोबा राऊत, राहणार फुलंब्री, तालुका फुलंब्री, जिल्हा संभाजीनगर। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा।